तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दीपा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी 7 जुलैला विधानभवनावर मोर्चा निघणार आहे। खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे। पनवेल ते विधानभवनापर्यंत हा मोर्चा निघणार असल्याची माहितीमध्ये राज्य सरकारने विधिमंडळामध्ये एकमताने ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवण्याची मागणी आहे। दुमत असं काही नाही, प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केलं, कारण सगळ्यांचं मत व्यक्त झाल्यानंतरच कुठलाही निर्णय घ्यायचा असं आमच्या अगोदर ठरलं होतं आणि तो निर्णय झालेला आहे। येत्या 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता चिंचपाड्याच्या ब्रिज खालून आंदोलनाला सुरुवात होईल आणि सरळ विधान भवनावर हे आंदोलन जाणार। आता बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरमध्ये पेपर फुटी विरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा जो आहे तो पाहायला मिळतोय। खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वात काँग्रेसने मशाल मोर्चा काढलेला आहे। कोणतीही पेपर फुटी एकाही मंत्र्यांशिवाय शक्य नाही असं प्रणिती शिंदेंनी म्हटलंय। खासदार आमदार नगरसेवक कसे फोडायचे हे सरकार बघतंय असं देखील प्रणिती शिंदेंनी म्हटलंय। सीईटी आणि नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात आम्ही मशाल रॅली काढली आहे आणि महाराष्ट्र हे एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे। शिक्षणामध्ये अव्वल नंबर असलेलं हे राज्य आहे, पण शिक्षणाची पूर्ण वाट देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्राची लावली आहे। नीट देखील पेपर फुटी ही कोणत्याही मंत्र्याच्या सहमतीशिवाय शक्य नाही आहे। नीटचे जे अरेस्ट होत आहेत ते लोक 100% दोषी आहेत, पण ह्याचा सूत्रधार जो आहे तो मंत्रालयात आणि वर दिल्लीमध्ये